श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना कधी कधी आयुष्यात आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही आणि मग तेव्हा आपण लगेच स्वतःच्या लायकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. पण सत्य हे असतं की न मिळणं म्हणजे अपात्रता नव्हे, तर वेळेचा अपूर्ण मेळ असतोय. श्रोतेहो, प्रत्येक गोष्टीला एक योग्य क्षण ठरलेला असतो आणि तो क्षण येईपर्यंत वाट पाहणं सुद्धा हे संघर्षाचाच भाग असतोय. कधी कधी आयुष्य मुद्दाम आपल्याला थांबवतं, कारण पुढं काहीतरी अधिक योग्य आपली वाट पाहत असतं. श्रोतेहो, आजची परिस्थिती ही तुमची अंतिम ओळख नसते, ती फक्त चालू प्रवासातला एक टप्पा असतो. जे आज हातातून निसटून गेले ते उद्या अधिक समजूतदारपणानं आणि मेहनतीनं ते गाठता येतं. श्रोतेहो, अपयश माणसाला थांबवत नाही, तर तो योग्य दिशेनं वळवतो. स्वतःवरचा विश्वास ढासळला की सगळ्यात आधी आपलं मन हारतं, आणि एकदा का मन हारलं की आपल्या संधी सुद्धा दूर पळून जातात. म्हणून श्रोतेहो, स्वतःला कमी लेखणं हे सगळ्यात मोठं नुकसान असतं. आपली किंमत ही बाह्य यशावर कधीच नसते, तर ती आतल्या चिकाटीवर ठरत असते. मिळालं नाही म्हणून मागं हटणं नव्हे, तर न मिळाल्यानं अधिक भक्कम होणं हे शहाणपण असतं. शेवटी इतकंच लक्षात ठेवा, आपली लायकी आपण स्वतः ठरवतो आणि ती कोणत्याही एका गोष्टीवर अवलंबून नसते. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. शेवटी माणसाकडे उरतं ते त्यानं कमावलेला पैसा नसतो, तर त्यानं कमावलेली माणसं, दिलेल्या प्रेमाचा ठेवा आणि मागे ठेवलेली चांगली आठवण असते. नाव आणि कर्म हाच खरा वारसा असतो. भूतकाळ शिकवतो, भविष्य घडवतो, पण वर्तमान जगायला शिकवतो. आज सुंदर जगलात तर उद्या आपोआप सुंदर होतो. राग धरला की आपणच जळतो, माफ केलं की आपणच मोकळं होतो. क्षमा म्हणजे स्वतःला दिलेली शांती असते. अंधाराला शिव्या घालण्यापेक्षा दिवा लावणं महत्वाचं असतं. सकारात्मक विचार हा छोटा दिवा असतो, पण परिणाम मोठा असतो. विचार बदलले की वास्तव बदलतं. जीवन रोज काहीतरी शिकवतो. जो मला सगळं येतं म्हणतो तो थांबतो. जो मला अजून शिकायचंय असं म्हणतो तो वाढतो. शिकणं म्हणजे न असतं. समाधान म्हणजे कमीपणा नव्हे, ते मनाचं वैभव आहे. ज्याला आहे आनंद मिळतो तो कधीच रिकामा राहत नाही. समाधान मनाला श्रीमंत करते. वेळ कुणासाठी थांबत नाही, पण ज्यानं वेळेला पकडलं त्याच्यासाठी संधी थांबतात. वेळ योग्य वापरली की भविष्य उजळतं. मोठ्या यशापेक्षा कठीण वेळी सोबत उभं राहणार एक माणूस जास्त मौल्यवान असतं. नाती हीच आयुष्याची खरी बचत असते. प्रत्येक अडचणीत एक शिकवण दडलेली असते. जो माणूस रडत बसत नाही तर उभा राहतो, तोच पुढे जातो. संकट हे रूप बदललेली संधी असते. शब्द एकदा बाहेर पडले की परत येत नाहीत. म्हणून बोलताना प्रेम, संयम आणि आदर ठेवला तर नाती आयुष्यभर टिकतात. गोड शब्द हे नात्याचं खत असतं.
दिशेविना धावणं थकवतं, पण ध्येय ठरवून चालणं उभारी देतं. जेव्हा मनाला दिशा मिळते तेव्हा पावलं आपोआप मजबूत होतात. स्पष्ट ध्येय म्हणजे आयुष्याचा नकाशा असतो. आनंद शोधायचा नसतो, तो घडवायचा असतो. आपल्या विचारांनी, कृतीने आणि दृष्टिकोनानं आपण रोजचा दिवस उजळू शकतो. आनंद ही सवय आहे, घटना नाही. जे बदलता येत नाही ते स्वीकारायला शिकलं की अर्ध दुःख संपतं. आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईलच असं नाही, पण प्रत्येक गोष्टीतून शिकता येतं. स्वीकार म्हणजे हार नव्हे, तो शांततेचा मार्ग आहे. शरीर थकलं की झोप लागते, पण मन थकलं की शांतता लागते. म्हणून दिवसात काही क्षण स्वतःसाठी काढले, विचार मोकळे केले तर आयुष्याचं ओझं हलकं होतं. मनाला विश्रांती दिली की निर्णय स्पष्ट होतात. माणसाची खरी किंमत त्याच्या कपड्याने, पैशाने किंवा पदानं ठरत नाही. ती त्याच्या स्वभावानं, विचाराने आणि वागण्यातून ठरते. जेव्हा माणूस स्वतःचं मूल्य ओळखतो तेव्हा जगाचं मत त्याला कमी जास्त करत नाही. कारण आत्मसन्मान हा आतून उगवलेला दिवा असतो. बाहेरच्या वाऱ्यानं तो विझत नाही. स्वतःचा आदर करणारा माणूस आयुष्यात कधी स्वस्त निर्णय घेत नाही. जग जिंकणं मोठं नसतं, स्वतःच्या भीतीवर, रागावर आणि शंकेवर विजय मिळवणं मोठं असतं. कारण बाहेरची लढाई जिंकली तर टाळ्या मिळतात, पण आतली लढाई जिंकली तर शांतता मिळते. अंतर्मन जिंकलं की जीवन आपोआप सुंदर होतं. मोठ्या यशासाठी धावताना आपण छोट्या क्षणांचा आनंद विसरतो, पण शेवटी आठवणीत राहतात ते साधे क्षण, घरचं जीवन, आपुलकीचं हसू आणि मन मोकळा संवाद. साधेपणातच आयुष्याची खरी चव असते. अडचणी किती मोठ्या असल्या तरी आशेचा एक श्वास माणसाला पुन्हा उभं करतो. आशा म्हणजे उद्याचा सूर्य आजच मनात उगवणं. आशा जिवंत असेल तर पराभव कायम राहत नाही. मन ही बाग आहे, त्यात चांगले विचार पेरले तर फुलं उमलतात. वाईट विचार साठवले तर काटे उगवतात. विचारांची निवड म्हणजे आयुष्याची दिशा असते. मोठ्या घोषणा करण्यापेक्षा शांतपणे केलेला प्रयत्न जास्त परिणाम देतात. आवाज कमी असला तरी कृती मोठी असेल तर यश आपोआप बोलतं. कृतीचा आवाज शब्दापेक्षा मोठा असतो. ज्याला प्रत्येक गोष्टीत आभार मानता येतात त्याला जीवनात कधी कमी वाटत नाही. कारण कृतज्ञ नजरेत कमतरताही आशीर्वादासारखी दिसते. कृतज्ञता दुःखाचं ओझं हलकं करते.